जय राम हरी गरुडा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बघा, मागच्या रविवारी आपण एका महत्वाच्या विषयापर्यंत आलो आणि आपण थांबलो. तो विषय असा होता, ओळी अशी आहे, आणि प्राचीनाचे बळे आली कृत्ये कुशला कुशले तिये व्योमांगी आभाळे जिराली जैसी तैसी तयाची दिठी कर्मे चोखाळली किरीटी म्हणून सुख दुःख उठी पडे. त्यांनी काय उत्तर दिलंय की जीवनाची वीण कशी आहे, शुभ आणि अशुभ कर्म व्हायचीच. कोणाच्याही जीवनामध्ये चांगलं 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 मनासारखंच झालं आहे असं नाही. कधी सुख कधी दुःख, कधी शुभ कधी अशुभ, कधी जय कधी अपजय, कधी नफा कधी तोटा, हे व्हायचंच. कधी स्तुती कधी कधी निंदा, या गोष्टी व्हायच्याच. तेव्हा ह्या गोष्टी जर व्हायच्या आहे ठरलेलं आहे, तर मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या सुखाच्या कर्मामध्ये अडकणं काय आणि दुःखाच्या कर्मामध्ये अडकणं काय, हे दोन्ही जीवन विसरण्यासारखं आहे. मला हा विषय फार आवडतो कर्माचा. कारण काय आहे, तुमच्या आमच्या जीवनाशी अतिशय निकट संबंधित आहे. आणि उपनिषदापेक्षा गीतेची जी लोकप्रियता आहे त्याचं कारण हे आहे की प्रत्यक्ष माणसाच्या जीवनाशी त्याचा संबंध आहे. जीवनामध्ये काहीतरी करावंच लागतं. मला असं सांगा, तुमच्यापैकी कोणीतरी असं आहे का स्त्री पुरुषामध्ये काही करू नको स्वस्त बैस हे आचरणात आणू शकेल का? काही म्हणजे काही नाही. म्हणजे जेवायला उशीर झाला तर अहो जेवायला वाढा हे सुद्धा म्हणता कामाचं नाही. काही म्हणजे काही नाही. अहो हे जाऊ द्या, कंबर दुखायला लागली आहे तुमची, आणखी बस उठवत नाहीये, तर काही नाही स्वस्त पडून राहा म्हणजे चालेल. औषध पाणी करील, करणार नाही, मनात आल्याशिवाय राहणार नाही. आणि मनात येणं हेच कर्माचं मूळ आहे, ध्यानात ठेवा. आपण लहान मुलांनी शिवी दिली, आपण म्हणतो त्याला कळत नाही, म्हणजे त्याच्या मनामध्ये काहीतरी हालचाल होते. हालचाल होत असून सुद्धा तो शब्द बोलून आपण म्हणतो की त्याला दोष नाही. तर ज्याच्या मनामध्ये हालचालच नाही त्याने बाहेरचं कर्म केलं तर त्या कर्माला कर्म पण राहणारच. आणि हे भगवद्गीतेला पाहिजे. भगवद्गीतेला असं पाहिजे की जसं एखादं यंत्र काम करतं त्याप्रमाणे आपला देह काम करायला पाहिजे. म्हणजे केव्हा होईल? ज्या वेळेला मनामध्ये कर्म करण्याची उर्मी येणार नाही त्यावेळेला होईल. आणि कर्म करण्याची उर्मी महत्वाची आहे, प्रत्यक्ष कर्माचं महत्व नाही. लोकमान्य टिळकांनी 8 दिवस आपलं आर्ग्युमेंट केलं. त्यांना जेव्हा शिक्षा झाली तेव्हा 8 दिवस यांचं व्याख्यान चाललं होतं. आणि सगळ्या व्याख्यानाचं मूळ काय होतं? सरकारचा आरोप असा होता की तुम्ही ब्रिटिश गव्हर्नमेंट विषयी द्वेष पसरवला. यांचं म्हणणं असं होतं की माझा हेतू तो नव्हता, माझा हेतू शुद्ध होता, माझा हेतू माझ्या लोकांचं कल्याण व्हावं हा हेतू होता. सरकारचा द्वेष त्यांनी करावा हा नव्हता. काय हेतूला महत्व आहे मला सांगा? केवढं व्यवहारात सुद्धा महत्व आहे. म्हणजे कर्माचं मूळ आतमध्ये आहे. ते मन जर आपण सुधारलं, ते मन जर आपण बदललं, रूपांतरित केलं, तर कर्माचं कर्मपणच निराळ होत. किंबहुना भगवंत म्हणतात माझं कर्म दिव्य आहे. आणि दिव्य म्हणजे काय? कारण ते करणारं मन जे आहे ते मन निराळ आहे. आता हे मन जे आहे हे मन दिव्य करायला उपाय काय? एक उपाय त्याचा असा आहे, तो मागच्या रविवारी त्यांनी सांगितला की माझ्या जीवनात घडणारी जी जी गोष्ट आहे ती प्राचीनाने होती. प्राचीन शब्द आपल्याला माहितीये, प्राची पासून आहे. प्राची म्हणजे पूर्व दिशा. पहिले प्राचीन याचा अर्थ अतिशय जुनं. प्राचीन आणि अर्वाचीन म्हणतो ना, इंग्लिश मध्ये 2 शब्द आहेत ना, ओल्ड अँड एन्शंट. एन्शंट म्हणजे प्राचीन, ओल्ड म्हणजे जुनं, पुराण. शिवाजी हा प्राचीन नाही, पण विक्रमादित्य हा प्राचीन आहे. बुद्ध हा प्राचीन आहे, रामकृष्ण हे जुने आहे. प्राचीन म्हणजे माणसाची कल्पना घालणार नाही किंवा इतिहास पूर्वकालीन जो काय आहे त्याला प्राचीन असं म्हणतात.
आता आपलं प्राचीन काय आहे? प्राचीन म्हणजे प्रारब्ध. आता थोडस सांगतो आपल्याला. असा आहे, कर्माचा एक नियम आहे आणि अतिशय मोठा नियम आहे की आजची वस्तूची, व्यक्तीची आणि एकंदर घटनेची जी अवस्था आहे, ती अवस्था त्याच्या पूर्व काहीतरी कर्मानुसार असते, ती स्वतंत्र नसते. म्हणजे उदाहरण घ्या, एक गमतीने सांगतो. आता अलीकडे 38-40 वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य मिळून, जरा कमी झालं. नाही तर 5-10 वर्षापूर्वी हिंदुस्थानात ज्या काही भानगडी असत ब्रिटिश गव्हर्नमेंटनी केल्या. बरं का? म्हणजे जे जे काही आजचं आहे त्याला कारण असेल ते ब्रिटिश गव्हर्नमेंट आहे. बरं का? तसं आमच्या जीवनामध्ये जी जी गोष्ट घडणार त्याला पूर्वकर्म कारण आहे. हा नियमच आहे. जीवन एकदम येत नाही. अहो तुम्हाला एवढे लहानपणी तुम्हाला डायबिटीस झाला, अहो आमच्या आई बापांना डायबिटीस होता, गेले त्याचे, त्यांना त्यांच्या आई बापांना होता, किंवा त्यांनी साखर फार खाल्ली असेल, कोणा ठाऊक, परंतु त्याला मागे कारण. आणि मजा अशी आहे, आमची घटना का घडली याला मानवी बुद्धी संबंध उत्तर देऊ शकत नाही. कार्यकारणामध्ये कारण सामग्री म्हणून जी आहे ती टोटॅलिटी ऑफ कॉजेस, संबंध कारण जी आहेत ती मानवी बुद्धीच्या पलीकडची असतात. आणि मानवी बुद्धीच्या पलीकडे असल्यामुळे आम्ही तात्पुरतं कारण जे असतो तेवढंच पाहतो. या सगळ्याचा अर्थ असा की जी आजची परिस्थिती आहे मनाची, आमच्या कर्माची, ही आजची नाही आहे, ही प्राचीन आहे, अतिशय पूर्व संस्कारामुळे झालेली आहे. तुम्ही असं बघा की एखाद्या आईबापाच्या पोटी एक दोन मुलं चांगली येतात आणि एक दोन मुलं अपंग येतात, डोक्याने कमी असतात, औषध न घेताना, काही औषध न घेताना असं होतात. काय याला उत्तर देता येईल आपल्याला? पूर्वकर्माचाच त्याला परिणाम आहे. हे पूर्वकर्म केव्हा सुरू झालं माणसाच्या बुद्धीला सांगता येत नाही. बरे संपणार केव्हा ते भगवद्गीता सांगते. हे अनादी आहे पण सांगत आहे ते भगवद्गीता, तेच सांगते याच्यामध्ये. मग पहिल्यांदा जर ठरवायचं असेल मनाला शांत करायला, आपला मुद्दा तिथे आहे, तर जे जे घडत आहे ते माझ्या पूर्वकर्माचाच परिणाम आहे, हे आपण मनाशी घट्ट धरलं पाहिजे. याच्यात दोन गोष्टी आहे, तुम्हाला हे पटो न पटो, ज्ञानेश्वर महाराज ते सांगतायत. आणि माझा विश्वास हे 100% खरं आहे, त्याशिवाय मनुष्य सुखी होणार नाही. फायदे घ्या, यात रोचते तर ग्राह्यम, यात न रोचते तर त्याज्यम. पुन्हा तुम्ही दुःख रडताय त्याला नाही दिसतच आहे. बरं का? कसं आहे की मी माझी स्वभाव असा माझा आहे जगाला दोष द्यायचा. तुम्हाला माहिती आहे ना, लहान पोरांनी दात चावला, आपल्या जीभ चावली, लहान पोरं आणि लागलं बोंबलायला, आणि ते उंदीर पळाला म्हणे. म्हणजे उंदीर जो पळाला तो तुझ्या जीभ चावण्याचं कारण आहे हेच आपण सांगतो ना. आणि पोरं थांबत, वास्तविक त्याचा संबंध आहे का? तसं आपल्या जगामध्ये आहे. अहो काय काही महागाई आहे, अहो काय नाही हो, हे सगळे खाऊ लोक आहेत, यांना काय जगाची पर्वा नाही, आपलं पोट भरलं म्हणजे झालं, म्हणून हे असं आहे. बरं का? हे एक कारण असेल, मी नाही असं नाही, पण आपण लगेच साबण टाकतो, गप्प बसतो नाही का? हे जर आपण कुठेतरी कोणाच्या बोडक्यावरती कारण लागतो तर मग आपल्यावरतीच का घेऊ नये असं ते म्हणतात. सिंपल प्रॉपोजिशन हो. असं काय करता जगामध्ये? दुसऱ्याचा माझा संबंध काय आहे की त्याच्या इच्छेनं माझ्या जीवनात काही कमी जास्त व्हावं. अरे एक ते बडे गुलामारीची चीज आहे, अडाणा राग आहे, जैसी कडी आहे वैसी भरी आहे ना तिची चीज. काय जोरात म्हणलाय तो, रागही तसाच आहे. बरं का? ते काय पिलू बिलू राग नाही, नाजूक गोळ गोळ्या नाही. अरे जसं करशील तसं भरणार तू. ऍज वी सो वी रीप. जीसस म्हणतो ना बायबल मध्ये, हा नियमच आहे, जसं करावं तसं भरावं. मग हे माझंच आहे हे शिकलं पाहिजे. परमार्थामध्ये ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. का तुम्हाला आजार काय झाला? अहो मी अमेरिकेमध्ये होतो, तिथे काहीतरी खाण्यात आलो म्हणाले आणि त्यांनी हे झाले, माझा दोष आहे. इतके लोक तिथे राहतात, ते खातात, त्यांना काही होत नाही. अहो कशाला? काय वेळ तुम्ही पाहताय मिठाई खाणारे लोक असतात ना, काही लोकांना ओकाऱ्या होता, काही जुलाब होता. त्यातले एक आम्हाला भेटले, काय म्हणले सांगतात, मी पोटभर खाल्ली, मला काही झालं नाही म्हणले. बरोबर आहे. कारण
त्याचं कर्म नाही. म्हणजे माझा दोष मी घ्यायला तयार होणं ही कर्माची पहिली कट आहे. माझं मला भाऊच आहे, दुसऱ्याचं नाही. बरं, जैसी करिये वैसी भरिये. जसं तुम्ही वागला असाल तसं ते होणार. अहो गंमत अशी आहे, एकच प्रकारचं जीवन दोन माणसं जगतात. एकाला काही होत नाही, एकाला दुसऱ्या होते. याला तुम्ही काय उत्तर देणार? मानवी बुद्धी काय उत्तर देणार? माझंच कर्म आहे ना, पहावा. हे तुम्हाला जर परमार्थ पाहिजे असेल तर हे शिकावं लागेल की माझ्या जीवनात ज्या ज्या गोष्टी शुभ अशुभ घडतात, या अपॅरंटली दिसायला दुसरा कारण होतो, पण नाही, शेवटी मी माझा कारण आहे. जर उद्धरेल आत्मना आत्मान, हे गीता सांगते. तुझा उद्धार तुला करायचा आहे तर शेवटी माझं कर्मच मला वाचताय या शंकाने. हा जो प्रतिबंध आहे माझ्या साधण्यामध्ये, हा प्रतिबंध माझा मीच निर्माण केलेला आहे. काही लोक म्हणतात बरं का, काय हो आम्ही नामस्मरण करतो, कृपा पाहिजे. बरं का, एक लफडा आहे. एक तासभर त्या कृपेवरती सांगितलं बुवा, कृपा म्हणजे काय शेवटी नाही. तर असं होतं शेवटी गाडीमध्ये गर्दी फार, पण मी गेलो आणि एक मनुष्य म्हणला या बा बसा, भगवंताची कृपा म्हणाले. कृपा इतकी स्वस्त नाहीये. कृपा ती खरी की हे सगळं भोगत असताना अंतःकरण शांत राहणं ही खरी कृपा आहे. काहीही होत असताना शुभ अशुभ जीवनात प्रसंग येऊन सुद्धा चित्त त्याच्यापासून न ढळणं ही खरी कृपा आहे. नाही जरा कमी जास्त झालं ते हा कसला देव म्हणाले, हा कसला गुरु म्हणजे आलंच. म्हणजे त्याचा धंदा एवढाच की तुमच्या मलमपट्ट्या करणं एवढाच देवाचा धंदा आहे, म्हणजे कृपा त्याची, नाही का? काय चमत्कार आहे बघा जगामध्ये, किती गैरसमज आहे. म्हणजे एक सहज काल बोलणं निघालं त्याच्यावरून गैरसमजाचे उदाहरण सांगतो. इथे की नाही ते पंडित गोविंद वल्लभ पंत होते ना, ते नेहरूंच्या अगदी अंतरंगातले आणि पुढे त्यांना अर्धांग झाला. बरे झाले त्यातून, पण मान त्यांची अशी अशी हलायची, लटलट लटलट हलायची, हात हलायचे, मान हलायचे, तरी मंत्रीपद सोडलं नाही त्यांनी जाम. बरं का, तेव्हा आचार्य आपल्याला लिहिलं होतं, या म्हाताऱ्याची ते मान म्हणते नको 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 नको, तरी हा काही सोडित नाही मंत्रीपद म्हणाले. सोडित नाही. मला चमत्कार असं वाटतो, आजही तीच परिस्थिती आहे. बरं का, म्हणजे ज्या देशामध्ये शंकराचार्यांनी संन्यास सांगितला की सर्व सोडून तुम्ही वनप्रस्थात जा, वस्त्र घ्या, व्यवहाराचा संबंध सोडू नका, त्या देशामध्ये ही अवस्था आहे. जर शंकराचार्य संन्यास सांगितला नसता तर काय झालं असतं कोणाला? काय आहे शेवटी मनुष्याला त्याच्यामधून बाहेर काढावं लागतं की आता पुढे तुमचे काय आहे. मला नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की या तत्वज्ञानाचा किती विपरीत परिणाम लोकांवरती झालेला आहे. प्रारब्ध म्हणजे आमच्या नशिबातच होतं, म्हणजे आपलं चुलीपुढे घाण करायचे आमच्या नशिबातच होतं म्हणे. अरे हा नाही त्याचा अर्थ. याचा अर्थ असा आहे की माझ्या जीवनात घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला जबाबदार मी आहे. या जन्मात नसेल, मागच्या जन्मात असेल, परंतु माझ्या कर्माचं हे आहे. याला की नाही अस्तित्ववाद, एक्झिस्टेन्शियल फिलॉसॉफी, याला हिस्टॉरिसिटी असं म्हणतात. हे मी काय सांगतो, हे वेदांत काही आपल्या मनातलं काढलेलं नाहीये. जो जीवन बघेल त्याला हेच दिसेल. या विश्वाला जर इतिहास आहे तर विश्वामध्ये जन्मणाऱ्या प्राण्याला इतिहास नाही का? असलाच पाहिजे. आणि माझा इतिहास किती आहे कोणास ठाऊक. मी जेव्हा भगवंताने आम्हाला निर्माण केलं तेव्हापासून हे चालू झालेलं आहे ते कर्म. मग केव्हाच्या जन्माचं हे आहे हे कसं सांगता येईल? असं आहे, एकाच जन्मामध्ये सर्व कर्माची फळं भोगता येत नाही. जी परस्पर विरुद्ध फळं आहेत ती एकदम कशी भोगता येतील? तेव्हा जी एके ठिकाणी भोगता येतील अशी फळंच ती येतात, त्याला प्रारब्ध म्हणतात. म्हणून या जन्मामध्ये आपण जे भोगतो आहोत हे आपल्याच कर्माचं त्याच्यातून आपल्या सोयीने भोगता येईल अशी जे कर्म आहेत त्यांचं हे फळ आहे. याला प्रारब्ध असं म्हणतात. प्रारब्ध म्हणजे सुरू झालेलं असं ते आहे. होतंय कसं? मागच्या कर्माने आम्ही भोगतो आणि या भोगामध्ये अडकल्यामुळे पुन्हा नवीन कर्म निर्माण करतो. असं जे मग तरी काहीतरी होतं, त्याला कोणी फुलस्टॉप द्यायला पाहिजे ना. तो गीता कसा द्यायचा आहे तू सांग. जर माझ्या वासनेनं कर्म येतं आणि ते मला भोगावं लागतंय तर वासनाच काढून टाकली
तर भोगण्यापुरतं कर्म राहील, नवीन कर्म त्याला मिळणार नाही. आणि ते भगवंतानी फलाची आशा सोड सांगताना म्हटलेलं आहे. बर, आणखी एक मुद्दा आहे त्या प्राचीन समाज किंवा आपल्या बरोबरती आहे. आणखी एक त्यात मुद्दा असा आहे, मी जर माझ्या कर्माला जबाबदार असेल तर मग मला आता ते कर्म न करण्याचं स्वातंत्र्य आहे का? एक उदाहरण घ्या की एक माणूस त्याने बाहेरचे व्यसन केलं आणि त्याला होऊ नये तो रोग झाला. पण रोगाचं वाईट आहे सगळं खरं, पुन्हा बाहेर जाणं टाळणं हे त्याच्या हातात आहे का? नाही, हे माणसाच्या हातात आहे. म्हणूनच माणसाला विधी निषेध आहे, हे कर आणि हे करू नको असं सांगताय. आतापर्यंत जे मी वागलो त्याने हा परिणाम झाला, आता तो परिणाम जर मला टाळायचा असेल तर मी तसं न वागणं हे माझ्या हातात आहे. म्हणजे मग काय आहे, प्रारब्धाचा भोग टाळणं माझ्या हातात नसेल, पण तो भोग येत असताना तो भोग नको म्हणणं किंवा त्याच्याबद्दल काहीतरी विपरीत करणं हे टाळणं माझ्या हातात आहे. हे उदाहरण घ्या, समजा तुम्ही फार आजारी पडला आणि औषध पाणी लागू होत नाहीये, त्या आत्महत्या करा बुवा, हे न करणं तुमच्या हातात आहे. किंवा अमक्या डॉक्टरचं नको अमक्या डॉक्टरचं औषध घ्या, हे तुमच्या हातात आहे. किंवा औषध नाहीच घ्यायचं, हे तुमच्या हातात आहे. म्हणजे माणसाला एवढं स्वातंत्र्य आहे यात शंका नाही. किंबहुना ते स्वातंत्र्य आहे म्हणूनच माणूस हा माणूसपणाला लायक आहे. बर, आता स्वातंत्र्य किती आहे हा प्रश्न आलाच म्हणा. समजा तुम्हाला ताप आला, एकदा काय झालं, एका मुलाला 4 डिग्री ताप आला. आणखी एक सत्पुरुष त्याला भेटायला गेले, तेव्हा सत्पुरुष त्याला काय म्हणाले, किंवा ताप कोणाला आला, मला आला म्हणाला. का आला, चिंचा खाल्ल्या पाणी प्यायलो म्हणून आला. मग तू चिंचा खाऊन पाणी प्यायला आणि तुला ताप आला, ताप तू आणलाय, ताप काढून टाकणार म्हणाला. काय म्हणाले सत्पुरुष, तो ताप काढून टाकणार. तो लागला हसायला. आपण संत एवढे साधू पुरुष कसं काय म्हणता, मला कसं काढता येईल आता. मग म्हणजे यातून मार्ग काय, औषध घेणं आणि औषधाने जमलं तर बरा होईपर्यंत वाट पाहणं, असं प्रारब्धाचा खेळ आहे. झालं न करून ते केलं, आज प्रसंग असं आलेला आहे, आलाय ना, मग त्याला जो उपाय आहे तो एकदम नाहीसं करणं नव्हे, तर त्याला त्यात जो उपाय आहे तो करून तो संपेपर्यंत वाट पाहणार. सगळ्यात उत्तम म्हणजे नॅचरोपॅथी, निसर्गोपचार. ताप आपोआप जाईपर्यंत थांबणं हा निसर्गोपचार, पण ते फार कठीण आहे, ते सत्पुरुषांना साधतं. बरं, आपल्याची कामं नव्हे, फार मोठ्यांची कामं आहे. आहे ना, येऊ दे, बघू, संपलं की आपोआपच नाहीच आहे. ते तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना, तुका म्हणे भोग सरे गुण येते अंगारे. याचा अर्थ असा की भोगाचा जो काल आहे तो संपला की. बरं, तुम्ही काय म्हणाल, तुम्ही काहीतरी सांगता, 7.5 वर विश्वास आहे ना. तुमच्यापैकी किती असे आहेत की मला सांगा 7.5ला न घाबरणारे. किती लोक मला सांगतात, काय तुमचं जरा बिघडलंय, पोरगा पास होत नाही, मुलगी काय लग्न जमत नाही, 7.5 आहे सध्या. आणि मी विचारलंय की ज्योतिषाला, 7.5 मध्ये सगळी 7.5 वर्ष वाईट नसतात. पहिली 2.5 वर्ष काय, काही लोकांना पहिली 5 वर्ष, काही असं त्याचं तंत्र आहे, प्रत्येक राशीचं निराळ आहे बरं का. तेव्हा 7.5 वर विश्वास याचा अर्थ काय की मुकाट्यानं भोगायला पाहिजे, हाच त्याचा अर्थ ना. म्हणजे आम्ही करतो काय, काही करता येत नाही, स्वस्तपणे भोगायला लागतं ना, ते आनंदाने भोगावं हे गीता सांगते. बस ते नव्हे, म्हणजे या विषयाचा अंतच आहे, काही नाही. तुला भोगायचं आहे ना, तो काळ आला की तू सुटलास, तुला सांगायचं जरूर नाही. आता एक त्या एका डॉक्टरने आम्हाला प्रश्न केला, हुशार डॉक्टर तो. अहो म्हणाले, पूर्वी काय असे मुदतीचं ताप, टायफॉइड, ते म्हणले 20 दिवस 40 दिवस काय ठरलेलं, 9 दिवस. आता म्हणले स्टेप्टोमायसिन नावाचं औषध निघालेलं आहे, किंवा टेरामायसिन असं औषध निघालंय की 2 दिवसात टेम्परेचर एकदम खाली. बरे का, मी म्हणलं पुढे काय होतं, मग आलं टेम्परेचर खाली आलं. अहो तो इतका आशक्त होतो, मरायला टिकतो. मग त्याच्याबरोबर बी कॉम्प्लेक्स द्या, नाही का, ते नाही दिले तर तो जगतच नाही. त्याच्याबरोबर तो बहिरा होतो, केस जातात बरं का. ते डॉक्टर बरोबर आहे ना, तुमच्या प्रांतात आम्ही जातोय म्हणजे काय, हे लोकांचं दिसतच आहे. अहो नाही, तुम्ही पाहता याची इंजेक्शन देतात कॅन्सरची,
त्याच्यामध्ये केस जातात सगळे, तुम्ही पाहता ना. म्हणजे तसं तुम्ही म्हणाल की बा हा ताप भोगायच्या ऐवजी नाहीसा करायला उपाय आहे का? आहे की उपाय? काय उपाय आहे की त्याला इतकं शरण जायचं की आपला भोग त्याला भोगायला लावायचा, इतकं सामर्थ्य येईल. उदाहरण सांगतो आपल्याला. एकदा असं महाराज बसले होते जेवून आणि काशीते म्हणून बाई आल्या, अति भोळी, खरं नाम घेणारी बाई, गरीब होती, दारिद्र्य मूर्तिमान. महाराजांची पार डोकं ठेवलं. महाराज म्हणे, बाई काशीताई तुमच्या अंगात ताप आहे. होय महाराज म्हणाले. स्वयंपाकघरात काम करायचं, तुकडा खायचा, अशी स्थिती. बरं म्हणाले, काय बोलले नाही. आता गेलं जेवायला. 2 वाजेची वेळ, जेवायला गेल्या आणि महाराजांना ताप भरला इकडे. त्या बाईचा ताप उतरल्यावरती जेवण झालं आहे म्हणे, महाराज तुम्हाला ताप आहे की हो म्हणाले. तर महाराज काय म्हणाले, त्यात काय बाई म्हणे, कुणीतरी भोगायचं झालं, तुम्ही भोगलं काय मी भोगलं का? हे सामर्थ्य येईल कोणाला जो त्याला शरण जाईल. त्याला ती टेरामायसिनची गोळी आहे, ती आहे का तयारी घ्यायची की तो काही करायचं नाही, खरा शरण जाईल. बरं तुला काय करायचंय? अरे पांडुरंग काय मदत करतो तुम्हाला कल्पना आहे का? एक उदाहरण सांगतो आपल्याला. झालेलं ऐकी वेळ नव्हे, झालेलं उदाहरण ज्यांच्या बाबतीत झालं ते त्यांनी मला सांगितले. ऐकून नव्हे. हे इंदापूर गाव आहे पंढरपूरच्या जवळ. तिथे 7 पिढ्या पंढरीची वारी आणि उपासना करणारे लोक आहेत. त्यांचं कीर्तन करा आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या 7 पिढ्यामध्ये प्रत्येकानं प्रतिपदेपासून आपली तिथी सांगितली. आम्ही प्रतिपदेला जाणार, द्वादशीला जाणार, त्रयोदशीला जाणार, असं. बरं, तेव्हा हे 7वे पुरुष जाईल सप्तमी आमची म्हणून जाणार. तयारीचीच माणसं. वारकरी पंथाचे कीर्तन करीत सारखं नामस्वामी घरात विठोबा रखुमाईच्या मूर्ती. तेव्हा यांच्या आधीच्या पिढीचे ग्रस्त म्हातारे झाले, आंधळे झाले. घरात बसून असत. आधी खेडेगावचं हे. तेव्हा ते शौचाला गेले. जाऊन आले तर त्या बाईने काय केलं, म्हणजे हातपाय धुवायला पाणी ठेवायची ती गेली नदीवर पाणी आणायला. आणि नेहमीच्या पद्धतीप्रमाणे असं का म्हणतो मी, शाळेत मी जातो तेव्हा बायका इतक्या गप्पा मारतात, बोलायची सोय ओळख नसली तर काम. पुरुष त्या मानाने कमी आहे बरं का. एक तेतात असतं आपल्या इकडे पाहत असते नुसते, पण बायका फार गप्पा मारतात. तसेच नदीवर गप्पा सुरू झाल्यानंतर विसरली की त्यांना शौचाला गेले. त्यांनी आल्या हातपाय धुवायला पाणी पाहिजे, दिसत नव्हतं, विसरली. आणि हे आले नाव हे रखुमाईच होत बरं का. हाक मारली तर नव्हती. इतक्यामध्ये रखुमाई आली. तिने त्यांचे हातपाय धुतले, त्यांचे पाय पुसले, त्यांना आणून गादीजवळ बसवलं, धक्क्याजवळ बसवलं. हिला आठवण झाली की वा सासरा कशाला गेला होता. आल्यानंतर पाहिली तर तिथे बसलेले. ती म्हणली हातपाय धुतले का? हो म्हणाले. तू नाही का म्हणले मला पाणी दिलंस, हाताने माझे पाय पुसलेस. त्या बाईचे काय मनात आलं कुणाचो. ती विठोबा रखुमाईची जी मूर्ती होती ना, त्या रखुमाईची जाऊन तिने लुगडं चाचपलं. ती लुगडं ओलं होत. ही शरणागती आहे. भोग टाळायचा असेल तर हा एक उपाय आहे बरं का. की नाही मी काळजी करणार नाही, मी तुझ्याशिवाय मी हलणार नाही. बघ तू याला महाराजांचा दृष्टांत फार छान आहे. ते ऐकूनच एक मुलगा होता म्हणाले. तेव्हा संध्याकाळी बाप ऑफिस मधून आला. बाबा मला बाहेर न्या. तो म्हणाला मी एका अटीवर नाही, कडेवर घेणार नाही तुला. लहान 2-3 वर्षाचं पोर कबूल केलं, मी नाही घेणार. बापाला माहिती हा कडेवर घेतल्याशिवाय का मला नेणू देणार आहे, पण कबूल केलं. नेलं बाहेर. रस्त्याने म्हणलं बाबा मला कडेवर घ्या. काय कबूल केलंय? कडेवर घ्यायचं नाही, मी नाही घेणार. म्हणून बाप चालला पुढे, पोर रस्त्यात बसलं. हा उठलं नाही, कडेवर घेतलं तरी येणार. बापाचं लक्ष सारखं मागे होतं पोराकडे, कारण घोडा गाडी काही येईल, पोर रस्त्यात बसलेलं. तिकडून एक टांगा येत होता. बाप झडपडत आला, मागे कडेवर घेतलं चालला म्हणा. एवढी जिद्द जरी ठेवली तरी परमात्मा प्रारब्ध आपल्यावरती घेईल. बरं असते तयारी पाहिजे. मुलांना नोकरी लागत नाही, मुलीचं लग्न होत नाही. अरे तू तुझी आहे ना, मी कशाला काळजी करू. हा भोग टाळण्याचा एक मार्ग आहे. हा सोपा म्हणावा तर अतिशय सोपा आहे. याला उपाधी काहीच नाही. एकदा तुझं म्हणलं की तुझं नाही का, तुझ्या नावाने मंगळसूत्र घातलंय ना, माझी पोट भरण्याची जबाबदारी तुझ्यावरती आहे. बरं, हे एक तरी पाहिजे. नाही तर मध्यम मार्ग म्हणजे
बुवा हे सहन होत नाहीये, याला उपाय हाय, तो करतोय, आता काय करायचं ते कर, आणि तो आपण आचरणात नाही. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतायत की हे भोग आलेलं टाळणं शक्य नाही. कसा भोग कोणाला येईल का नाही, बरं का, काही नाही, सगळं व्यवस्थित असतं. आमच्यापैकी ओळखीचे पाल्याला राहतात 3 मजल्याचं घर, बरं का, आज त्याला काय 30-40 पायऱ्या असतील, त्याला असणार किती हो 3ऱ्या मजल्यावर. ग्रस्त काही सामान घेऊन आले, सामान म्हणजे भाजी घेऊन आले हो, आणखी काय आणणार आहे, दुसऱ्या हातला घेऊन आले आणि अगदी वरच्या पायरीपाशी आले आणि पायरी चुकली आणि हापटले तर खांद्याचं हाड मोड. आता मला सांगा, काय याला तुम्ही काही उत्तर देता येतं का? रोज खाली वरती करणारा हा ग्रस्त तिथे आपटून हाड मोडलं, 1-2 महिन्याचं दुखणं झालं. ते काय कॉलर बोन म्हणतात ना, ते बोन नाही. पुष्कळ आपण नाही का केळ्याच्या सालीवरून हापडतो रस्त्यात, नाही का, कसं म्हणजे भोग कसा कोणाला काय येईल याचा काही नियम आहे का? काही सांगता येत नाही. पण तो आला असताना येऊ दे, त्याचा व्यवहारी उपाय जो आहे तो करून शांत राहणं, याचं नाव कर्मयोग आहे. येऊ दे काय अगदी. आता ती गोष्ट फारच मोठ्यांची आहे. रामकृष्णांना एकदा डिसेंट्री झाली, आव झाली हो, रक्ताची आव, 30-40 जुलाब रोज व्हायची. त्यांची प्रकृती तुम्ही पाहिली, सामान्य असे. तेव्हा काही बैरागी लोक आले होते तिथे दक्षिणेश्वरला आणि वेदांताच्या गप्पा चालत. तेव्हा यांनी काय केलं, आपली उशाशी जवळ एक पाटी ठेवली, गप्पा सुरू, प्रसाद झाले की त्यात बसायचे, पुन्हा आपले चालू, गप्पा चालू. हा एक मार्ग आहे, सांगून ठेवतो आपला, काय ज्याला करायचं करा, नाही का. पण ही मोठ्यांची काम आहे, देहाचं वाहनच नाही. अरे देव भोगतोय, भोगू द्या, माझं काम चालूच आहे. ऐकून तर ठेवा, कधी अवस्था आली तर बरं होईल बघा, नाही का. ऐकून ठेवायला काय हरकत आहे. त्याला एक उपाय आहे बघा. ह्या देहाला जर आपण सडकं फळ समजलो, सडकं फळ आहे आणि ते अधिकाधिक सडकच जायचंय, बरं का, हे जर लक्षात ठेवलं तर रोज त्याची जी तक्रार आहे त्याला औषध करायचं. आणि अलीकडे प्रत्येक याला औषध निघाली आहे, बरं का, गोळ्या म्हणा काय म्हणा ते ठेवाव्या जवळ. आणि आज काय डोक दुखतंय, त्याला काही गोळी द्या. आता ती चांगली आहे ना, जे मध्ये वापरली तसं आणू नका, नाही तिसरंच काहीतरी व्हायचं म्हणजे नाही त्याच्यात पाठीमागे लागायचं. हो, ती चांगली गोळी आणा, आयुर्वेद आणि होमिओपॅथी बरं त्यातलं त्यात आपलं, बरं का, आणि घ्यावी. आणि म्हणून आता मला त्रास देऊ नको, मला जप करायचा आहे, डोकं दुखतंय, पोट दुखतंय, काय ते तुमचं असेल लावली आहे, आता गप्प म्हणा, आता त्रास देऊ नको. असं केलं तर तिने सुसह्य होईल, यात शंका नाही. पण तुम्ही म्हणाल होय देहात झालं, मुलीचं लग्न होत नाही त्याला, नाही का, नाही याला उपाय काय, त्याला एक उपाय सांग. एक मुंबईतले डॉक्टर होते, त्यांच्या मुलीचं लग्न होईल. आता त्यांनी ती यादी आणली कुठून तरी, ते येतात ना याच्यामध्ये, मासिकामध्ये येतात, त्यात मजा अशी असते की ज्याची लग्न होऊन जातं ते कळवीतच नाही. आता तुम्ही गेल्यावर ती 22 पुढे ते लग्न झालेली किंवा आमचं लग्न झालं म्हणून, बरं का, ठिकाणी असं झालं. पण ते 3 जिन चढायचे ते करायचं म्हणजे काय मुश्किल, बरं का. तर त्यांच्या गुरुने त्यांना उपाय सांगितला. सकाळी म्हणले जेवण खाण झालं 11-12 वाजता की निघावं बाहेर यादी घेऊन, बायकोला सांगावं की मी आता 4 वाजता येईन म्हणायचं, बरं का. आणि काही नाही म्हणले इकडे तिकडे जावं, कुठे मित्राकडे जावं, चहा पिऊन यावं, सांगितलं भेटलं नाही कुणी म्हणून सांगावं म्हणाल्या. काय करणार, कारण इतकं 3 जण जडवून जाऊन हे करणं ते तरी शक्य आहे का माणसाला. हा काय उपाय खरा नव्हे. पण काय व्यवहार हा असा आहे, त्या वेळेला जे योग्य आहे ते माणूस करील, नाही का. माझे विद्यार्थी काय करीत ते सांगतो. मी सांगितलं नव्हतं हा त्यांना, ते काय करायचे, परीक्षा आली रजा नाही मिळायची, रजा. आणि ते काय बीएला बसायचं म्हणजे काय साधे का 3 ते 8-10 पेपर असायचे हो. म्हणजे काय करायचे, रजा नाही ना, मग फाईल उघडून बसायचं ऑफिस मध्ये, त्याच्यामध्ये पुस्तक घालायचं अभ्यासाचं आणि ते पुस्तक वाचायचं. पुढे साहेब येई म्हणलं की एकदा पुस्तक बंद करून पुन्हा आपलं फाईल सुरू, बरं का. किंवा एकाने आणखी तुम्ही सांगितली की फाईल सगळं उघडून कागद ठेवून पेन बिन ठेवून बाहेर जायचं, कॅन्टीन मध्ये जाऊन अभ्यास करीत बसायचं. आणखी आल्यानंतर चहा प्यायला पण जायचं, तासभर जायचं. आल्यानंतर आताच बाथरूमला गेलो होते नाही का, कागद उघडूच ठेवले म्हणून सांगायचं. अशा युक्त्या ज्या असतात त्या व्यवहारामध्ये भोग टाळण्याकरता कराव्या.
आता ते कसं त्या वेळेला काय लागू पडेल ते त्याचं त्याने ठरवावं. परिस्थितीमध्ये जसं होईल तसं सांगण्यात हेतू मुद्दा विनोद सोडून द्या. मुख्य मुद्दा असा की आलेल्या भोगाबद्दल तक्रार करू. हे अतिशय मोठं व्रत आहे. मी आपल्याला सांगतो, कितीही अप्रिय गोष्ट जरी आली तरी येऊ द्या येऊ द्या म्हणून अतिशय प्रसन्न मनाने त्यांना बोलावणं मोठ्या माणसाचं काम आहे. बरं का, दारिद्र्य आलं, पैशाचं नुकसान झालं असू दे, रोग आला असू दे, कुटुंबातली माणसं गेली असू दे, ते तुम्हाला तरी हरकत नाही म्हणून सांगितलं ना. अशी वृत्ती जो ठेवील तो परमार्थाला लायक होईल. काय सांगू आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बघा, बरं का, तैसे शुभ कर्म जाणारे मग ते हर्षे करावे का अशुभा लागे होवावे द्वेषी आला. चांगलं कर्म आलं मनापासून करावं, जो वाईट कर्म आलं त्याचा द्वेष करू नये तेही करावं. तरी या विषयीचा काही तया एकही संदेह नाही, जैसा स्वप्नाच्या ठाई जागी नरिया त्यांची दृष्टी सगळी आवडेल. हे म्हणाले कोण करू शकेल. एक मनुष्य आहे, झोपला, त्याला स्वप्न पडलं, चांगलं वाईट काहीतरी स्वप्न पडलं, जागा झाल्यानंतर ते चांगलं स्वप्न चांगलं नाही, वाईट स्वप्न वाईट नाही. कसं ह्या जीवनामध्ये देहाचं जीवन म्हणून जे आहे हे स्वप्नवत आहे, हे काही खरं नव्हे. हे व्यक्त जीवन, हे स्थूल जीवन हे खरं नाही, अव्यक्त जीवन खरं आहे अशी ज्याची खात्री झाली तो मनुष्य हे कर्म काय आणि ते कर्म काय त्याला सुख दुःख मानणार नाही. बरं, कसं ते खरं सांगताय. शेवटी हे दृश्य जग अंतिमत्व खरं नाही, तात्पुरतं खरं आहे. तसा माझा देह त्यातला सुद्धा तात्पुरता खरा आहे, ही ज्याची भावना झाली तो ते करू शकेल. आणि भक्तीमध्ये हे शिकावं लागतं. हा देह तुझा आहे म्हणजे त्याच्यावरची जी माझी मालकी आहे त्याचं खरं पण स्वाभाविकच कमी होतं. ते प्रेम कमी झाल्यानंतर देह भोगतोय हा मात्र आनंदात आहे. आणि तुम्हाला सांगून ठेवतो, परमार्थाची परीक्षा तिथे आहे. देह दुःख आलं असताना आज जितक्या शांतपणे आपण भगवंताचं चिंतन करतो तितक्या शांतपणे त्या देहाच्या अवस्थेत चिंतन होणं म्हणजे परमार्थ हाताला लागला या शंकाना. तरच तो अंतकाळी राहील. असेल देह दुःख भोगीत असेल, हा मजेत आहे, देह चाललाय, देहाची गती होतीच आहे, ते आहे. बरं का, आणि रमणाने हे करून दाखवलं. अंतकाळी सुद्धा त्यांचं वर्णन आहे. काही लोकांनी त्यांना पाहिले, शेवटचे 8 दिवस ते अतिशय पेनफुल होतं. त्यांचा तो कॅन्सर अतिशय दुखायचा. बरं का, असं असताना सुद्धा त्या ऑसबोर्नने तसं म्हणलं, त्यांच्या मुखावरची प्रसन्नता यत्किंचित कमी झाली नाही. त्यांच्या एक विशेष प्रसन्नता होती, त्यांच्या डोळ्यामध्ये ते चेहऱ्यावरचा ती प्रसन्नता यत्किंचित कमी झाली नाही. काय पुरुष असेल विचार. तुमच्या आमच्या पाहण्यामध्ये अगदी अलीकडे नाही कृष्णमूर्ती गेले, त्यांना कॅन्सरच होता ना, तर ते डॉक्टर परचुरेने दिले की त्यांना लोकांना कल्पनाही नाही. त्यांनी विचारलं हे दुखतंय का, अतिशय दुखतंय, शांत होते अगदी, काही कल्पना नाही. म्हणजे हा होऊ नाही काही नाही. 90 वर्षाचा माणूस हो असा आहे, तरुण आयुष्य सोडण्याची शक्ती आहे नाही. भगवंताच्या चिंतनामध्ये असं सामर्थ्य आहे की देह किती जरी हा विकल झाला तरी याला विकलता नाही. काय सांगावं, हे काही कृष्णमूर्ती सांगायला पाहिजे असं नाही. देह वैकल्याचा वारा. बरं का, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय देह वैकल्याचा वारा. देह विकल झाला त्याचा वारा म्हणजे त्याचा परिणाम. झणे लागेल या सुकुमारा. हा माझा भक्त आहे, हा माझा मित्र म्हणजे माझं पोर आहे. हे झणे लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुयेतयाते. आत्मबोधाचा पिंजरा त्याच्या भोवती मी निर्माण करतो. म्हणजे त्या अवस्थेमध्ये भगवंताच्या अतूट चिंतनामध्ये राहिलेला हा, याला देह असला काय नसला काय त्याचा पत्ताही राहत. हे आपल्याला कमवायचं आहे. बघा, तुम्ही घाबरू नका, निराश होऊ नका, नाही आम्ही काय बुवा हे नको. अरे अभ्यास करायला पाहिजे ना. अभ्यास तुम्ही मुलांना तेच सांगता अभ्यास कर म्हणून, हेच गुरुनी आपल्याला सांगितलं तर काय दोष आहे. आपण अभ्यास करीत नाही, त्याला काही झालं की झालं खालीवर खालीवर. मी तुम्हाला नेहमी सांगतो ना, मोलकरीण आली नाही तर जिथे जीव खालीवरती होतो तिथे सर अंतकाळी शांत राहा. मी एक कादंबरीच जाय की हो नाही का, काय नाही अगदी लहान छान घर. दाजीबा म्हणून साधू होते इकडे मराठवाड्याकडे टाकळीला. टाकळीचे दाजीबाच म्हणत त्याला. बरं का, त्यांचं घर जुनं 580 वर्षाचं घर जुनं, बापाने बांधलेलं असं जुनं घर होतं. त्यांचे आमचे वडील त्यांनी पाहिलं बरं का, वडिलांनी आमच्या त्यांना त्या ग्रस्तांना. तो काय झालं,
एकदा पाऊस फार पडला, अहो ते चिखलाची बांधलेली, ते चिखल निराळा असतो, तो बिटा काही नाही, चिखलाची बांधलेली चिखलाची गोळे असे बांधले, हा ते चांगले असते, घट्ट असतं ते. पण ते एक खोली पडली, अरे राहू दे म्हणाले, बाकीच्या गोळ्या त्यात करू, बरं का. अहो ते स्वयंपाकघर पडलं एकदा, बरं का. आता ती खोली पडली तेव्हा म्हणले बाकीच्या याच्यात करू. स्वयंपाकघर पडलं तेव्हा बायको म्हणाली, आज स्वयंपाक कुठे करायचा, दुसऱ्या खोल्या आहेत ना म्हणाले, पण हे सगळं तिथे न्यायचं नाही करायचं, बाहेर करू म्हणले, त्यात काय आहे, पडलं तर पडलं, बरं का. ती बाई खरंच चांगली, बरं का. तिने थोडा बाहेर थोडा कसं स्वयंपाक केला. जेवताना काय म्हणाली ती, किंवा आता हे पडलं, उद्या आपण दिसतो तिथेच पडलं, दुःख करायला उरेल कोण म्हणाले, काळजी करायची आहे. काय माणस ते पडलं नाही. अहो गंमत अशी, सरकारने त्यांना मदत केली. तो एक किल्ला तहसीलदार होता, मोडल्याची गोष्ट तो ऐकून होता, मुसलमान बरं का, तो अब्दुल म्हणून मुसलमान, त्याची ते ओळख होती. बोले महाराज क्या अरे ये गिर गया वो गिर गया, म्हणजे गिरने तो आप क्या करू, ते म्हणा चिंता काय. त्यांनी आपला कॉन्ट्रॅक्ट पाठवून दोन्ही खोल्या बांधून दिल्या त्याला, बरं का. नाही ते लोक निराळेच हो, पण मला सांगा किती शांतपणा आहे हा. तुमच्या आमच्याकडे जरा गळायला लागलं त्या विषयीच, काय बांधलं म्हणले अलीकडे, काय कॉन्ट्रॅक्टर आहे, करा केस त्याच्यावरती, केस करा, पण त्याने गळणं बंद होईल हे समजू नका. काय मजा आहे बघा. आणि माझं म्हणण्याचा हेतू काय, त्रास होईल, गळेल, आज पाणीच नाही, उद्या वीजच नाही, सगळं होईल, इथे गडबड व्हायचं कारण काय आहे. समजते ना, आपल्याला समजते ना मी काय म्हणतोय. हे सगळ्या अडचणी येतील, पण आतमध्ये गडबड व्हायचं कारण काय आहे हे आपल्याला पटत नाही हो. कारण असं परिस्थितीवरतीच आमची शांती अवलंबून असल्यामुळे आणि परिस्थिती सारखी बदलल्यामुळे आम्हाला शांती कधी माहितीच नाही का. हे अभ्यास करून आपण, म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, किंवा स्वप्नाच्या ठाई जागिरीन दिया म्हणून कर्म आणि करता हे द्वैतभावाची वार्ता नेणे तो पांडुसुतात सात्विक त्याग. याला गुण काय म्हणाले की मी हा करता आहे आणि मी हे कर्म करणार, ही तिथे भावना नाही. घडतंय माझ्या आतने, हे घडतंय. आणि आपण असं पाहतो ना, तुम्हाला माहितीये, तुम्ही सरकारी नोकरामध्ये आधी फार मोठे नोकर होता, रिटायर झाला, सरकार थांबतंय का. अरे मोठे मोठे नेहरू सारखे गेले, सरकार चाललंय ना, काय थांबलंय का काही. परमात्मा सारखी गेले, जगाचा व्यवहार चालू आहे, जसा तसं चालू आहे. मग मला सांगा काय याच्यामध्ये ही आहे नाही का. असं जर आहे तर मी करतो हे कशाला एवढे हे चाललंच आहे. किंबहुना तुम्हाला खरोखर सांगतो, कर्माचा नियम हा विचित्र असा आहे की आपल्या हयातीत जर काही गोष्टी कुटुंबात घडायच्या नसल्या तर आपण आहोत तोपर्यंत होत नाही, आणि ते गेल्या की जमून जातात. आपल्याला कळत नाही, ते आपोआपच सुरळीत चालतं. असा तिथे नियम आहे. तिथे मग आपण मी करतो मायावर झालं पाहिजे असं झालं पाहिजे, हा कशाला आग्रह. करते पण वागवावं लागेल, आग्रह असतं कामाचं नाही, किंवा आमच्याकडनं व्हावाच हेही असतं कामाचं नाही. आणि सगळ्यात सांगतो, जीवनात सुखी माणूस तो ध्येय ठेवतो, कष्ट करतो, परंतु झालं नाही तुझी इच्छा, असा मनुष्य खरा सुखी होतो. या शंका नाही तर मनुष्याला सुख लागणं शक्य नाही. हे सांगून मग शेवटी म्हणतात, ऐसे निकर्मे पार्था त्यजिती सर्वथा आणि के बंधिती अन्यथा सांडिली जरी. असं केलं तरच कर्माचं बंधन सुटेल, नाही तर इतर केली तर कर्मबंधनालाच कारण होते. आता पुढचा जो श्लोक आहे ना, फार महत्वाचा. कसा आहे बघा, नाही देह वृताम शक्यम त्यक्तुम कर्माण्यशेषतः यस्तु कर्म फलत्यागी स त्यागी त्यभिधीयते. तिसऱ्या अध्यायात जे सांगितलं तेच पुन्हा अनुवाद करताय. आपण देहभृत म्हणजे देह धारण केलेली माणसं, देह धारण केलेल्या माणसाला सर्व कर्म टाळणं शक्यच नाही. भगवंतानी फार अशेषतः मी कर्मच करणार नाही अशक्य गोष्ट आहे म्हणा. देह म्हटला की कर्म होणारच, कारण देह हा झालेला आहे म्हणजे बिकमिंग आहे, होत आहे, सारखं बदल आहे त्यामध्ये, आज आहे उद्या नाही. असा असल्यामुळे देह शब्दाचा अर्थ दह पासून आहे, ज्या जाळतात शेवटी तो देह. शरीर शब्द शीर येते, झिजताय म्हणून शरीर आहे, बरं का. तेव्हा असा जो हा देह आहे, हा देह
पूर्णतः कर्मरहित होईल शक्यच नाही. श्वासोच्छ्वास तरी कराल ना आपण. श्वासोच्छ्वास नाही, या कुशीवरची या कुशीवर व्हाल, हातपाय हलवाल, काय नाही करणार मला सांगा, कर्म झालंच पाहिजे. मग यस्तो कर्मफल त्यागी सत्यागी ते बिंदी. जो कर्माच्या फलाचा त्याग करेल त्यालाच त्यागी म्हणता येईल, नाही तर नाही. हे सांगताना कर्म कसं टाळता येत नाही हे सांगायला ज्ञानेश्वर महाराजांनी 6 दृष्टांत दिले. ते इतके अप्रतिम आहेत, म्हणजे मानवी जीवनाचं चित्र आहे त्यामध्ये. सुरुवात अशी आहे बघा. आणि हा रा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची खंती करीती कर्माची ते गावंढेगा. मी आपल्याला एकदा सांगितलंय की सबंध ज्ञानेश्वरी मध्ये ऑब्जेक्शनेबल शब्द ज्याला आपण हे करू, विरोध करू किंवा काय ज्ञानेश्वर महाराज बोलले, हा एक शब्द आहे. गावंढे म्हणजे गावंढळ, गाढव असा अर्थ आहे. अज्ञानी, कळत नाही असा. बरं का, ज्ञानेश्वर महाराजांच्या तोंडात नाही ती यायचं नाही. मग इतकं ते आहे. देह घेतलाय आणि कर्म करीत नाही म्हणतो, अरे हा गाढव आहे, हा मूर्ख आहे, हा गावंढळ आहे, याला जीवन कळलं नाही. बरं का, पुढे म्हणतायत आता 6 दृष्टांचा मी आधी ओव्या वाचतो. मृत्तिकेचा वीट घेऊन काय करील घट केव ते तंतुपट सांडील ते तेवीची वन्हित्व अंगी आणि उणे उभगणे लागी की तो दीप प्रभे लागी वेश करील काही हिंग त्रासला घाणी तरी कैसे सुगंधत्व आणि द्रवपण सांडून पाणी केर आहे ते असं सांगून म्हणतायत. तैसा शरीराची आभासे नांदत जव असे तव कर्मत्यागाचे पिसे काहीसे तरी. शेवटची ओवी अशी आहे, देह धारण केलाय आणि कर्म सोडण्याचं वेळ धारण केलाय. सोडायचं कर्म सोडायचं वेळ घेतलाय, हे शक्य नाही. आता दृष्टांत बघा. पहिला दृष्टांत मातीचा. मडकं मातीपासून तयार झालेलं आहे आणि ते मडकं म्हणाल तिच्या मातीशी संबंध नको आपला, ते शक्य आहे का? आणि केवढा अर्थ आहे यामध्ये. उपनिषदामध्ये एक मंत्र आहे, हे नामरूपाचं वर्णन करताना वृत्तिके केव सत्यम असं मंत्र आहे. किंवा हे संबंध जी मडकी दिसत आहेत हे रूप आहेत, पण नाम म्हणून जे आहे मूळचं म्हणजे शाश्वत ते परमात्मा स्वरूप, याचेच हे सगळं प्रतीक आहेत. तिथला अर्थ इथे नाही, पण इथे काय म्हणतायत, एका मडक्याला हे आलं, अरे या मातीशी संबंध सोडावा बुवा, तर शक्य आहे का? शक्य नाही. तसं मानवी जीवन हे ज्याच्यातून आलेलं आहे त्याच्याशी तुमचा संबंध सोडू म्हणणं अशक्य होत. मानवी जीवन कशातून आलेलं आहे? मानवी जीवन हे वासनेतून आलेलं आहे आणि मानवी जीवन वासनेतून आलं असल्यामुळे वासनेचं अव्यक्त स्वरूप आहे ते कळत नाही. देह हा वासनेचे व्यक्त स्वरूप आहे आणि वासना ही सारखी गडबडच करणार, स्वस्थ बसू देणार नाही. म्हणून घटाला जशी माती सोडता येत नाही तसा देह वासनेतून आलेला व्यक्त स्वरूप असल्यामुळे त्याला कर्म केल्याशिवाय अशक्य होत. काय अप्रतिम आहे बघा. माती काढली तर घट नाही, तसं देहातली वासना काढली तर देह नाही. आणि हीच अवस्था संतांची असते. त्यांची वासना मेल्यामुळे देह असला काय नसला काय अशी अवस्था असते. पुढे म्हणतायत केव ते तंतुपट सांडील तो. डोळा एक वस्त्र आहे, त्यामध्ये आडवे उभे धागे त्याच्यातून वस्त्र निर्माण होत. तर माणसाची जी अशुभ आणि शुभ कर्म पूर्वीची आहेत त्याच्या विणेने ती विणून हा देह झालेला आहे. हा देह कसा आहे, त्या शुभ अशुभ कर्माना एके ठिकाणी विणून हा देह झालेला आहे. तुम्ही तंतू काढून टाकला तर वस्त्र राहील का? तसं शुभाशुभ कर्म काढली देह राहील का? नाही. मग काय शिकायचं आपण? वासनेशिवाय देह नाही. एकच अवस्था येऊ शकते की त्या वासनेला भगवंताच्या पायी दिली तर देह असून नसल्यासारखा आहे. आणि बघा नाथांनी जो अभंग लिहिलेला आहे, आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हा अभंग एकदा खरं सांगायला पाहिजे आहे. शेवटी असं म्हटलंय, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, तुला जे भोग येत आहे ते प्रारब्धाने येत आहे. हरी कृपे त्याचा नाश आहे. याचा अर्थ प्रारब्ध नाश होत असं नव्हे, ते नाश न होताना भोगण्याचं भान राहत नाही अशी त्याची अवस्था येते. म्हणजे कसं,
ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत आहे. एक मनुष्य झोपी गेला, गाढ झोपी गेलाय. शेजारी उर्वशी येऊन बसली. उर्वशी म्हणजे काय? ती उर्वशी अरे का देवस्त्री, ती येऊन बसली. दुसऱ्या बाजूला एक झाडी नाग येऊन बसला. याचं सुख नाही, त्याचं दुःख नाही. काही दृष्टांत आहे बघा. तसं भगवंताच्या स्मरणात राहणारा जो आहे तो देहाला इतका विसरतो की लोक माझी स्तुती करतायत का निंदा करतायत, लोक मला मान देत आहेत का अपमान देत आहेत, मग शुभ कर्म आहे का अशुभ आहे त्याचा पत्ताच नाही. महाराजांचं दृष्टांत फार छान आहे. महाराज म्हणले तान्ह पोर आहे आणि आईला कुणीतरी नवीन साडी दिली, मान केला. त्या पोराला त्याचं हे नाही. बरं म्हणले त्या मुलीवरती दुसरा काही संकट आलं तरी त्या तान्ह्या पोराला त्याचं तेही काही नाही. आई ती आई नुसती. असं भगवंताला ज्यांनी घट्ट धरलं त्याला प्रपंचातले शुभ अशुभ प्रसंग भगवंताकडे जातील हा आरामात. अरे यार पण आईला शरण गेलं पाहिजे ना, तान्ह झालं पाहिजे ना. मग म्हणून तुकाराम बुवा म्हणाले नको सांडू अन्न, नको सेवू वन, चिंती नारायण सर्व भोगी. समजलं ना? नको गुंफो भोगी, नको पडो त्यागी, लावून सरे अंगी देवाची. त्याच्याकडे ट्रान्सफर करा. जाऊ दे तुम्ही नाही का काम, माझं काम नाही तिकडे जाऊ दे. हे जसं करता. एक गृहस्थ होते बरं का, वारले बिचारे. तिथे मला त्यांचं नाव ठीक आहे. ते काय करायचे, रजा पाहिजे तर साहेब काय म्हणायचा, सचिवालयात होते, अहो एवढं काम टेबलावरती एवढ्या खाली आहे, हे म्हणलं तुम्ही केल्याशिवाय रजा कशी मिळायची बरं का. आणि उत्सवाला रजा घ्यायची बरं का, त्याचं खूबी अशी. मग त्यांनी काय करायचं, हे काय फायनान्स डिपार्टमेंटचं आहे, हे त्या जनरल ऍडमिनिस्ट्रेशन कडे पाठवून द्यायचं बरं का. म्हणजे ज्या खात्याचं ते नाही त्या खात्याकडे पाठवून द्यायचं. म्हणजे परत त्याला 15 दिवस लागायचे. टेबल रिकामा झालं का काम तुमचं, साहेब टेबल रिकामा आहे बघा, जा म्हणले रजे. म्हणजे याईपर्यंत पुन्हा 15 दिवस लागतात, काम सुरू आपले नाही का. असं आहे, तिकडे ट्रान्सफर करून द्यायला पाहिजे. लावून सरे अंगी देवाची. असं करू नका ना, उदाहरण सांगत असताना तुम्ही म्हणाल की मला जाऊन शिकून आलो, तुमच्या साहेबाला म्हणलं तेवढं वा एक ग्रस्त आहे सगळ्या विचित्र खुबी आहे की नाही. पण यात खुबी आहे, यात शंका नाही. आणि त्यात सरकारच्या कामावर सुद्धा प्रकाश पडतो की एकदा फाईल आल्यावर ते परत तेव्हा येईल कोण ठेवू नाही का आमचं नाही म्हणून, ते येईलच की नाही कोण तुकांची काय. तेव्हा शेवटी काय म्हणतात तुकाराम महाराज बघा, हे फार महत्वाचं आहे. काय सांगितलं त्यांनी, नको कुंभो भोगी, नको पडो त्यागी, लावून सरे अंगी देवाची. तुका म्हणे नको कुसो वेळोवेळा, उपदेश वेगळा उरला नाही. हे बरोबर आहे. तसं हे आहे तंतू आणि पट तुम्ही म्हणता, आडवे उभे धागे, अहो ते काढण्याचं पटच नाही. तेव्हा जीवन म्हटलं म्हणजे मला हवं तसं नको तसं येणार, हे शिकलं पाहिजे त्यापासून. पुढे काय म्हणतात बघा, देवीची वंधित्व अंगी आणि उभे उभगणे आणि का दीप प्रभे लागी द्वेष करील काय. अग्नी आहे, अग्नीच्या अंगी उष्णता. तो कसा आहे उष्णता, त्याचा भागच आहे तो. उष्णता नाही तर अग्नीच नाही. हा अग्नी जर उद्या त्रासला, काय आहे उष्णता आहे आपल्या अंगी, तर चालेल का. अग्नीच अग्नी पण राहणार नाही. अरे काय दृष्टांत आहे. तसा देह म्हणला सुखदुःखाचे भोग घ्यायचेच, त्रिताप घ्यायचेच. तिन्ही ताप जे आहे ती उष्णताच आहे की नाही. आणि त्रिताप मला नको असं म्हणणं म्हणजे देह नको म्हणण्यासारखं आहे. काय ज्ञानेश्वर महाराजांनी कसा उपयोग करून घेतलाय बघा. अग्नीला जसं उष्णतेपासून सुटका नाही तसं या देहाला त्रितापापासून सुटका नाही. ताप उष्णताच आहे ती. बरं त्रिताप कसे कोणाला कसे येतील काही सांगता येत नाही. समर्थाने दासबोधामध्ये त्या याचं वर्णन केलेलं आहे. त्या शिक्षा जर पाहिल्या तर अंगावर शहारे येतील. त्या काळच्या शिक्षा काही तशा पाकिस्तानात करतात म्हणे, थोड्याशा बऱ्या आहेत. त्या चोरी केली की हात तोडून टाकायचे बरं का अशापैकी. पण काय त्या शिक्षा, अरे कातडी सोलायचे संबंध अंगी म्हणजे काय असेल. मग त्याच्यावर त्या माशा भोगवायच्या, काय अवस्था असेल कल्पना करा तुम्ही. विचार करा. म्हणजे हे त्रिताप हे एक जाऊ द्या,
पण माणसाला सामान्य व्यवहारात सुद्धा काय भोग भोगावे लागतात. ऍक्सिडेंट झाला, हातपाय तुटला, काय नाही का, कशी माणसाला अवस्था येते. रोगाने औषध खाऊन माणसाच्या शरीराची नासाडी होते, तुम्ही पाहता ना. मग अशा याच्यामध्ये मला आहे ताप नको म्हणून चालेल, देह म्हणला की ताप आलाच. अरे तुम्हाला असं वाटतं का की रामचंद्र जेव्हा याला गेले अरण्यामध्ये तेव्हा त्यांना थंडी बाधली नसेल? अरे सर्दी बिर्दी व्हायची, जसं काय करता. परमात्मा जरी झाला तरी त्याला हे आहेच ना. मोठे साधू जरी झाले तरी त्यांना देहभोग भोगल्याशिवाय चालत नाही, व्हायचंच ते, तशाच भोगावं लागायचं. मग चांगल्या चांगल्या विवेकानंदांना डायबिटीस होता, मधुमेह होता. गंमत अशी त्याने एका वैद्याने सांगितलं, हे सगळे निराळच त्या लोकांना. ते म्हणजे मी औषध देतो. ते बंगाली वैद्य कविराज म्हणतात त्याला. 6 महिने म्हणलं पाणी प्यायचं नाही, दूध प्यायचं. आणि कबूल केलं आणि औषध केलं की हो 6 महिने. यांना विचारलं, अहो पाणी प्यायचं नाही. ते म्हणलं पाणी प्यायला की निश्चय केल्यावर काय अशक्य आहे म्हणाले. अरे बापरे, हो कसं काय शक्य आहे का आपल्याला? ती असली माणसं ही नाही का, पण भोगावं लागलं, भोगाशिवाय नाही. अगदी त्रिताप हा असा आहे की ते सुरेख आहे ज्ञानेश्वर महाराजांचा. अग्नी आणि उष्णता एकमेकाला आहे, सोडून शक्यच नाही. तसं त्रिताप हा देहाला सोडून शक्य नाही. पुढे म्हणाले की दीप तो प्रभे लागी द्वेष करील काही. दिव्याचं फंक्शन काय, दिव्याचं कार्य काय? प्रकाश देणं हे दिव्याचं कार्य ना. तो जर नाराज झाला प्रकाशावर किंवा प्रकाश नको आपल्याला तर चालेल का? तो दिवा दिवाच राहणार नाही. दिव्याचं कार्यच ते आहे तर तो दिवा जसा राहणार नाही प्रकाशाशिवाय. तसं हा देह जो आहे, हा देह सुद्धा देह दुःख देह सुख भोगायलाच आलेला आहे, प्रारब्धाचा भोग भोगायला आलेला आहे. ते सोडून तो राहणं शक्यच नाही. किंबहुना आपल्या कर्माचं फळ जे आहे ते भोगण्याकरताच तो आलेला आहे. तसा प्रकाश देण्याकरता दिवा, तसा भोग भोगण्याकरता आहे, हे टाळणं शक्य. मग पुढे म्हणाले, हिंग त्रासला घाणी तरी कैसे सुगंधत्व. आणि हिंग आहे अति उग्र वास असतो, वाईट वास असतो. आणि तो एकदा लागला की जाम सुटत नाही. तर हिंग त्रासला नको घाण चालेल का? तसं या देहाचं एक प्रकारे घाणच आहे. प्रत्येक माणसाचा एक वास असतो, स्त्री पुरुषाचा वास असतो. आणि प्राणी असतात नाही बरोबर ओळखतात. कुत्रे बित्रे असतात ना, हे अगदी मालकाचा वास किंवा माणसाचा वास बरोबर ओळखतात आपला. बरं ते जाऊ द्या, पण तुम्हाला हे माहिती आहे ना, प्रेत जेव्हा सडतं, प्राण्यांची प्रेत घ्या, सगळ्या प्राण्यांची प्रेत सडतं तसं माणसं ते सडतं. माणसाच्या प्रेताची दुर्गंधी अतिशय उग्र आहे, कोणाला सहन व्हायची इतकं माणसाचं आहे. पण ही दुर्गंधी अशी नव्हे, त्याला आपल्या साधू संतांनी, युरोपियन साधू संतांनी हे की नाही, अस्थे मांसाचा कोथळा असं म्हणतात ना, विष्ठेचा कोथळा, तसंच ते युरोपियन बाईंनी म्हटलेलं आहे. ए सॅक ऑफ डंग, शेणाचं पोतं आहे. शरीर म्हणजे शेणाचं पोतं आहे असं म्हणतात. आणि आपल्याकडे आहे ना, एखादा माणूस आजारी पडलो फार आणि त्याची सगळी सेवा घरात करणं हे अतिशय कठीण आहे, कारण ती घाण काढायची म्हणजे फार जबर असतं. तेव्हा या शरीराची घाण इतकी आहे की बोलायची सोय नाही. एखादी जखम सडली तर किती घाण असते, तुम्ही पाहता की नाही? छे छे छे. तुम्ही असं करा, एखाद्या कॅन्सरच्या दवाखान्यात जा, टाटा हॉस्पिटलमध्ये, आणि निरनिराळे कॅन्सर झालेले रोगी पहा, तुम्हाला जेवण जायचं नाही घरी आल्यानंतर, इतकं तिची घाण आणि त्यांचे सगळं असतं. दवाखान्यात गेले तरी तेच आहे. सांगण्यात येतो काय, हिंगाची जशी घाण हिंग नाही म्हणू शकत नाही, तसे या देहाचे जे घाण आहे, ती घाण देहाशिवाय नको म्हणून चालणार नाही. ते इंग्लिश मध्ये म्हणतात ना, ब्युटी इज स्किन डीप. म्हणजे एक सुंदर स्त्री आहे, अगदी आपल्याकडे वर्णन केलं ते पद्मिनी नामकीन तमकी, म्हणजे अति नाजूक बिजूक असं सगळं. प्रपंचाला चालणार नाही असे नाजूक स्त्री. तिथे कोणती पाहिजे, हस्तिनी. हस्तिनी म्हणजे हत्तीसारखी शक्ती असते, आणि धुळं घेणं करायचं म्हणजे पद्मिनी चालेल काय? हस्तिनीच पाहिजे, तो मारामारी करायला तयार. तेव्हा अगदी अशी सुंदर स्त्री आहे, पण तिचं सौंदर्य, तो म्हण रचणारा म्हणतो, कातड काढा की ती स्त्री सुंदर नाही. ते सगळी सौंदर्य त्या कातडीच आहे, त्याच्या पलीकडे ते सौंदर्य नाही. गोष्ट खरीच आहे. सांगण्यात हेतू काय आपल्याला, की ते जे म्हणताय की हे सगळं वरवरच आहे, आतमध्ये नाही, आतमध्ये घाणच आहे. म्हणून
देहाला त्याची किंमत देऊनच आपण वागवला पाहिजे. त्याचे जे बळेजाव करतो तो नाही. त्याला काय झालं, अलीकडे ते केस पीस हे करतात ना, नवीन तऱ्हेचे रचना बिचना दुकानं असतात बघा त्याची, तेव्हा हा ब्युटी पार्लर. आता आमच्यासारख्याने काय करायचो, ब्युटी पार्लर हा वीक पाहिजे. हा यार बरी मजा आहे. एक मुलगी फिलॉसॉफीचा क्लास, MA ची मुलगी, आणि ते हे करून आले, ते केस बेस रचून आले. त्या मुली सगळ्या म्हणलं कुठे केलं, काय केलं, ते सगळं आलं कळे का. तर झालं काय, आम्ही शंकराचार्य शिकवणार, त्याला तर ते केसच नाही महत्व, मला कसं असणार मला सांगा. झालं तेव्हा तिला ते राहावे ना, देसाई म्हणून नावाची मुली दीर्घा वेगा. तेव्हा महाराज सर म्हणले तुमचं लक्षच माझ्याकडे गेलं नाही. नाही कसं गेलं, पण म्हणलं इतक्या लोकांनी तारीफ केल्यावर मी कसं लागते त्यामध्ये. तर मी काय म्हंटल बरं का, बाहेरून काय सुंदर म्हणलं ते रचलंय सगळं, आत काय फरक आहे का सांगा म्हणलं. नाही का, अशी दृष्टी पाहिजे. यांचं म्हणणं असं आहे की हे बाहेरचं सगळं बरोबर आहे, अरे आत काय आहे, नाही का. आणि ही दृष्टी येणं म्हणजे परमार्थ आहे. काय संत काय सुंदर होते दिसायला, मला सांगा. विवेकानंदासारखी दिसायला फार थोडे लोक, तो पुरुष म्हणजे सिंहासारखाच होता, दिसायला सुंदर, आणखी त्याचा आविर्भावच सगळा निराळा. रामकृष्णांनी पाहिलं ना, त्यांचं वर्णन असं आहे की पान खायचे ते तोंडातून गळायचे, बरं का, दाढी बिडी वाढलेली. एक ते तेज निराळं असतं, समाधानाचं तेज म्हणून जे असतं ना ते निराळं असतं. पण बाकी ज्याला आपण व्यवहारिक सौंदर्य म्हणतो असं काही ते नसतं त्यांच्यामध्ये. आतलं सौंदर्य असतं सगळं. हे सौंदर्य म्हणजे प्रेमाचं सौंदर्य असतं, भगवंताच्या प्रेमाचं सौंदर्य. सांगण्याचा मुद्दा असा, हिंग तर घाणीनं हा म्हणाला, मला ही घाण नको, तो शक्य नाही, हा देह असा. आणि शेवटी म्हणतात द्रवपण सांडून पाणी केर आहे ते. पाणी म्हणजे पातळपणा. काय सुंदर आहे ज्ञानेश्वर महाराजांचं हे. आणि आपल्या ह्याच्यामध्ये बघा, पाण्याचा गुण देताना ते एन्सायक्लोपीडिया नॉलेज म्हणून त्याच्यामध्ये त्या विश्वकोशात पाण्याचा पातळपणा जो आहे, व्हिस्कॉसिटी असं त्यांनी दिलाय, हा प्रवाही आहे. बरं का, जीवन हा प्रवाह आहे. काय गंमत आहे बघा, स्थिर नाही, जीवन प्रवाहित आहे, सारखं वाहत आहे, बदलत आहे. तेव्हा जीवन हे बदलत आहे याचा अर्थ असा की माझा देह आज आहे तसं उद्या राहणं शक्यच नाही, सारखा बदल होतोय त्याचा. त्या बदल होण्यामध्ये मी तो स्थिर राहावा म्हणणे तर कसं शक्य आहे, शक्यच नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की बा या कर्माचा स्वभाव असा आहे, कर्म हा देहरूपाने आलेला आहे, तो प्रवाहितच राहणार, वाहतच राहणार, त्याला तुम्ही स्थिर करू म्हणून शक्य नाही. त्या प्रवाहाला दिशा कोणती द्यायची एवढं हे आहे. ती दिशा कोणती द्यायची, आजपर्यंत आपण जी दिशा दिली ती दिशा अशी दिली की मी करतो. ही दिशा सोडून एक 2-4 दिशा त्यांनी सांगितलेल्या गीतेमध्ये. एक दिशा अशी आहे कर्म करून न करण्याची, हो, कर्माला अकर्म बनवायची. ती म्हणजे असं की एकदा कर्म झालं त्याला अर्पण केलं की काय आहे की नाही विसरूनच गेला, म्हणजे कर्म करून न करण्याची एक दिशा. दुसरी दिशा म्हणजे कर्माकडे लक्ष देऊ नका, होण्याची दिशा. होण्याची म्हणजे कर्म असेल तर झालं, नाही, मी जो आज नाही तो आहे, भगवंताचं होऊन गेलं की होण्याची दिशा. तिसरी एक दिशा आहे, ती दिशा अशी कर्म बरोबर करायचं, परंतु केलं की त्याला अर्पण करायचं, ही एक दिशा. आणि शेवटची दिशा असेल तर कर्म करून अज्ञातामध्ये जिरवून टाकायचं. बरं का, अग्नीची ज्वाळा जैशी, वन्नीची ज्वाळा जैशी वाया जाय आकाशी, क्रिया जिरो दे तैशी शून्य वाय. ते भारत मोठ्यांचं काम आहे. म्हणजे ते कर्म झालं, त्याचं फळ काहीच नाही, शून्यामध्ये गेलं सगळं, नाही सर. अशा 4 दिशा आहेत. तेव्हा देह आहे कर्माचाच आहे, पण आपल्याला सोपं काय आहे, कर्म करून तुला दिलंय, आता तू काय करायचं ते कर, हे आपली दिशा आहे. पुढचा रोज पुढच्या रविवारी काय